नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचा राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल, आरोग्याबद्दल चर्चा करू. मानसिक आणि शारीरिक आरोग्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, आणि तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे तो सुद्धा शुक्र आहे, जो की अष्टम स्थानात भ्रमण करतो आहे. आणि खरं तर तो सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतो, परंतु 19 तारखेनंतर तो तुमच्या अष्टमात भ्रमण करणार. त्याचप्रमाणे तुमचा अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर साधारणतः आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं क्रमप्राप्त ठरतं. आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे त्रास तुम्हाला साधारण 20-22 तारखेनंतर यायला सुरुवात होते. जर का तुम्ही आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही व्याधीने ग्रस्त असाल तर थोडंसं डॉक्टर इलाज करणं जास्त आवश्यक ठरेल. त्याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भात दुसरे काही स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जाणवले, अर्थात गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये मानसिक आरोग्य तुमचं काही ठीक नव्हतं, म्हणजेच पैशाच्या संदर्भात स्ट्रेस टेन्शन जास्त आलेले होते. आता ते हळूहळू सुधारतील, कसे ते आपण पुढे बघूच. परंतु शारीरिकच्या संदर्भात थोडीशी 20-22 तारखेनंतर काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडीशी महत्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमच्या राशीचा धनेश आणि पंचमेश हा बुध आहे, अष्टमेश आणि लाभेश हा गुरु आहे. म्हणजे तुमच्या राशीकरता बुध आणि गुरु हे सगळ्यात जास्त महत्वाचे ठरतात आर्थिक स्थैर्यासंदर्भात. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बुध जो आहे हा गेले संपूर्ण महिनाभर वक्री होता तुमच्या सप्तम स्थानामध्ये, आणि दिनांक 2 तारखेनंतर तो मार्गी होऊन तुमच्या अष्टमात येणार आहे. तर साधारणतः अष्टमात येणार असलं, साधारणतः लक्षात घ्या, अष्टम स्थान हे अशुभ स्थान मानलं, त्याला मृत्यू स्थान असं म्हणतात. अर्थात मृत्यू म्हणजे पूर्णपणे मृत्यू वगैरे असा शब्दशः अर्थ घेऊ नका, म्हणजेच ग्रहांची जे फळं असतात त्याच्या बऱ्याच प्रमाणात कमतरता येते. मात्र इथे एक गोष्ट महत्वाची आहे, जरी बुध तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करत असला तरी अष्टम स्थान सुद्धा हे एक प्रकारच्या आर्थिक स्थैर्याच्या संदर्भातलं स्थान समजलं जातं, ज्याला आपण इझी मनी वगैरे म्हणतो. तर हा जो बुध आहे हा बुध तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, तो मार्गे होऊन भ्रमण करणार. तर गेल्या साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही फायनान्शियल क्रंचेस खूपच बघितले असेल, आर्थिक स्थैर्याच्या संदर्भात स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात बघितलेलं असेल. काळजी करू नका, या महिन्यामध्ये हे जे स्ट्रेस टेन्शन आहे ते बऱ्याच प्रमाणात मार्गी लागेल. आर्थिक संदर्भात ज्या काही गोष्टी तुम्हाला कठीण वाटत होत्या त्या बऱ्याच प्रमाणात नॉर्मल. उलट पक्षी आर्थिक संदर्भात इझी मनी ज्याला आपण म्हणतो, इझी मनी म्हणजे बसल्या बसल्या पैसे मिळणं असं अजिबात नाही. जी तुम्ही काम केलेले असेल, जी मेहनत केलेली असेल त्याचा जो मोबदला असेल तो मोबदला तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रमाणात मिळेल, जी की खूप महत्वाची आणि चांगली गोष्ट राहील. तर एकंदरीत आर्थिक बाबतीत काळजी करू नका. इथे एक गोष्ट सांगणं महत्वाचं आहे की तुमचा जो अष्टमेश आहे आणि जो तुमचा लाभेश आहे गुरु हा अजूनही तुमच्या व्ययस्थानामध्ये आहे. आणि मात्र याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की तो आता मार्गी झालेला आहे. गेला काही एक साधारण 3-4 महिन्यामध्ये तो वक्री होता, एकतर गुरु पण वक्री होता, इथे बुध सुद्धा वक्री होता. त्याच्यामुळे सांगतो की गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये खूपच फायनान्शियली स्ट्रेस टेन्शन तुम्ही बघितलेलं असेल, त्याच्यामध्ये आता तुम्ही रिलीफ तुम्हाला मिळतोय. म्हणजे गेल्या 2-3 महिन्याची जर का तुलना केली तर हा जो महिना आहे या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थैर्य हे बऱ्याच प्रमाणात सुकर असं वाटेल. खूप चांगलं, खूप जबरदस्त असं म्हणता येणार नाही, परंतु एक रिलीफ ज्याला म्हणतो, सुटकेचा निश्वास आर्थिक संदर्भात तुम्ही या महिन्यामध्ये नक्की सोडा. त्यामुळे हा जो महिना आहे हा महिना आर्थिक संदर्भात व्यवस्थित राहील. त्याचप्रमाणे घराचं सुख ज्याला आपण म्हणतो, गृहसौख्य ज्याला आपण म्हणतो, तर तुमचा जो चतुर्दश आहे रवी तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर तुमच्या भाग्य स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. साधारणतः गृहसौख्याच्या संदर्भात सुद्धा गेला महिनाभर काही ठीकठाक चाललेल्या नव्हत्या गोष्टी, आणि म्हणजे आर्थिक स्थैर्य सुद्धा नव्हतं. घरातल्या सुद्धा व्यक्ती त्यांच्यावर सुद्धा, म्हणजे तुमचं जे मानसिक जे संतुलन आहे ते जवळजवळ बिघडलेलं होतं. काळजी करू नका. या महिन्यामध्ये या गोष्टीमधून सुद्धा तुम्ही बाहेर निघताय. साधारण 16-17 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये हे जे मानसिक जे म्हणजे थोडंसं जाणवलं होतं तुम्हाला मानसिक सुखाच्या बद्दल, तर त्याच्यातून आता तुम्ही बाहेर पडताय. जे स्ट्रेस टेन्शन बऱ्याच प्रमाणात कमी होईल. घरातल्या व्यक्तींबरोबर जे अंडरस्टँडिंग आहे ती सुद्धा खूप चांगली होईल. तर काळजी करण्याचा अजिबात आवश्यकता नाही. उलट पक्षी जर का आर्थिक तुमच्या घरगुती म्हणजे वास्तूच्या संदर्भात जर तुम्हाला नवीन काही करायचं असेल, म्हणजे रिनोव्हेट करायचं असेल, वास्तू विकायची असेल, नवीन घ्यायची असेल, वास्तूच्या संदर्भात कुठलेही काम करायचं असेल तर साधारण 16-17 तारखेनंतर तुम्ही करू शकता. ते सहजपणे पूर्ण होताना दिसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरलं जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. यानंतर
आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल, म्हणजे रिलेशनशिप ज्याला म्हणतो, ही नेमकी कशा प्रकारचा रिलेशनशिपचे सुद्धा तंटे तुम्ही साधारण 2.5-3 महिन्यांमध्ये अगदी जवळून अनुभवलेले असेल. म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होतं, गैरसमज होणं, वादविवाद होणं, टोकाचं होणं, आणि कधी कधी काही जणांच्या बाबतीत गोष्टी टोकाच्या सुद्धा झालेल्या असतील किंवा टोकाच्या सुद्धा होत आलेल्या असतील. तर या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडतायत फक्त पहिल्या आठवड्यात, म्हणजे साधारण 4-5 तारखेनंतरच तुम्हाला जाणवेल तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये एक समेट घडून येईल, तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग वाढेल, हार्मनी तुमच्यामध्ये खूप चांगली होईल. त्याच प्रकारे ज्यांना नवीन रिलेशनशिप बनवायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा जो कालावधी बराचसा अनुकूल राहील. तर त्याच अन्वये हे जे रिलेशनशिपचा जो स्ट्रेस होता तो सुद्धा बऱ्याच प्रमाणात या दरम्यान सुटणार आहे, त्याच्यामध्ये सहजता येणार आहे. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्यांना सुद्धा एक म्हणजे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच खूपच चांगल्या प्रकारचे अनुभव यायला लागते. म्हणजे त्यांचे अंदाज बरोबर ठरणं, शॉर्ट टर्म मध्ये केलेली जी गुंतवणूक आहे ती सुद्धा बरोबर ठरणं, गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत नव्हत्या. म्हणजे तुम्ही काही गोष्टी केल्या तर तुम्हाला त्याचा लाभ होत नव्हता, नंतर तुम्हाला जाऊन समजत होते की आपली चूक काय झाली किंवा गोष्टी कशा प्रकारे वेगळ्या प्रकारे झाल्या. पण ह्या महिन्यात काळजी करू नका, गोष्टी तुमच्यासाठी फेव्हरेबल होणार आहेत. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा गेल्या 3-4 महिन्यामध्ये बरेचसे ताणतणावांना सामोरं झालेले असेल, शारीरिक त्रास सुद्धा तुम्ही सहन केलेले असतील. या महिन्यामध्ये त्यापासून तुमची सुटका होते आहे, परंतु डॉक्टरी इलाज करणं हे गरजेचंच राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा थोडंसं जास्त एफर्ट देणं गरजेचं आहे, अर्थात यश तुम्हाला निश्चित मिळेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत विवाह सुखाबद्दल. विवाह सुखाबद्दल सांगायचं झालं तर साधारण तुमच्यासाठी सुद्धा 2 ते 2.5 महिन्यापासून विवाह सुख काही ठीक नव्हतं. वैवाहिक जोडीदारावर वादविवाद होणे, तंटे होणं आणि गोष्टी टोकापर्यंत जाणं, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असेल. या महिन्यात काळजी करू नका, या महिन्यात तुम्ही त्याच्यातून बाहेर पडतात. स्ट्रेस टेन्शन घ्यायचं अजिबात आवश्यकता नाही. उलट पक्षी ज्या गृहिणी आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्या. या महिन्यामध्ये तुमचे जे इनलॉज आहेत म्हणजे तुमच्या सासरकडचे मंडळ, त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घेणं थोडंसं गरजेचं ठरेल. परत एकदा तुम्हाला सांगतो की तुमच्या अष्टमात सुद्धा मंगळ आहे आणि साधारणतः जो शुक्र आहे, शुक्र सुद्धा 18-19 तारखेनंतर तुमच्या अष्टमात येणार आहे. तर याचा अनुभव किंवा याचा परिणाम असा राहील आरोग्याकडे, खास करून फिजिकल आरोग्य ज्याला आपण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं जास्त महत्वपूर्ण ठरेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे काही हे आहे म्हणजेच करिअर आहे. करिअरच्या संदर्भात गोष्टी कशा प्रकारच्या, काळजी करू नका. तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे तो आहे शनी. हा शनी तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. हा अतिशय उत्तम कालावधी आहे. त्यामुळे म्हणजे गेल्या 3-4 महिन्यापासून गोष्टी जरी तुमच्या टोकाच्या झालेल्या असतील, जरी तुम्हाला त्रासदायक झालेल्या असतील, पण तुझ्या एकट्या शनीने तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. कारण शनी ठामपणे तुमच्या पाठीमागे उभा होता. अर्थात शनीचं ही जी गोष्ट ही आपल्या सरळ सरळ झटकन लक्षात येत नाही, कारण शनीचे जे काही परिणाम असतात हे हळूहळू मिळणारे असतात. ते अगदी मंगळाप्रमाणे किंवा शुक्राप्रमाणे जोरदार नसतात, परंतु ते मिळतात जरूर. म्हणूनच जर का तुम्ही गेल्या 3-4 महिन्याचा विचार केला असेल तर गोष्टी काही ठीक झाल्या नव्हत्या, परंतु त्याच्यातून तुम्ही बाहेर मात्र पडलात किंवा तुम्हाला मार्ग मिळत गेले. ही गोष्ट शनीमुळे शक्य झाली. त्यामुळे याही महिन्यात काळजी करू नका. याही महिन्यात शनी तुमच्या दशम स्थानात खंबीरपणे उभा आहे. भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला मिळेल, परंतु प्रयत्न केल्यानंतर. शनीचं कामच आहे की तुम्ही तुमच्याकडून काहीतरी एफर्ट झाले पाहिजे, तुमच्याकडून काहीतरी कर्म झालं पाहिजे, तुमच्याकडून काहीतरी प्रयत्न केले गेले पाहिजेत, मग तुम्हाला हा जो शनी आहे शनी बऱ्याच प्रमाणात फेवर करेल. त्यामुळे तशी काय काळजी करू नका. एकंदरीत सांगायचं झालं तर बरेचसे ग्रह तुम्ही जसं पाहताय की अष्टम स्थानात आहे. याआधी तुम्हाला सांगितलं अष्टम स्थान म्हणजे मृत्यूस्थान, परंतु असं जरी असलं तरी त्याचे वाईट परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. गेल्या 2-3 महिन्याच्या तुलनेत हा जो महिना आहे हा बराचसा तुम्हाला सुखकर वाटेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांबद्दल सांगायचं झालं तर दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या दशम स्थानात भ्रमण करतो, शुक्र तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे, कारण नंतर तो 19 तारखेनंतर अष्टमात आहे. तर शनी शुक्राचा जो केंद्र योग आहे वैवाहिक जोडीदाराच्या बरोबर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद, अर्थात हे वादविवाद फार मोठे होणार आहेत, तेवढ्या वेळेपुरते राहतील, पण तुम्हाला जाणवतील. तर 1 तारखेनंतर साधारण तुम्हाला अशा प्रकारचा अनुभव येऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या अष्टमात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र योग होणार आहे. आर्थिक व्यवहार, आर्थिक संदर्भातली गुंतवणूक किंवा खर्च याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे, जो हर्षल जो तुमच्या व्ययात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. महत्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भात तुमची गणित योग्य ठरणं, इझी मनी मिळणं, घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारणं, अशा प्रकारचे तुम्हाला चांगले अनुभव या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे
दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचा लाभ योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय आणि शनी तुमच्या दशमात भ्रमण करतो, दोघांचा लाभ योग होणार आहे. दोन्ही महत्वपूर्ण ग्रह. शनी तुमचा राजयोग ग्रह आहे, मंगळ हा तुमचा सप्तमेश आणि लाभेश आहे. तर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण आर्थिक घटना दिसून येतील. तुमचं जे काही तुमच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर नातेसंबंध सुद्धा बऱ्याच प्रमाणात या दरम्यान नॉर्मल होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला मंगळ आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय आणि मंगळ जो तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभ फलदायी अशा प्रकारचा योग आहे. त्याचे अनुभव तुम्हाला चांगले मिळतील. तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा एक संबंध, तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा या दरम्यान तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे आणि नेपच्यून आणि शुक्राचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. लक्षात घ्या, हा जो बुध गुरुचा जो त्रिकोण योग आहे हा खूप शुभ फलदायी असा असणार आहे. बुध जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि जो गुरु तुमच्या व्ययात भ्रमण करतो आहे, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. आर्थिक संदर्भात लक्षात घ्या, तुमच्या राशीची जी महत्वपूर्ण आर्थिक स्थानं आहेत 2, 5, 8, 11 म्हणजे धनस्थान, पंचम स्थान, अष्टम स्थान आणि लाभस्थान, या स्थानाचे जे अधिपती आहेत ते गुरु बुध आहे. दोघांचा तो त्रिकोण योग होणार आहे. आर्थिक संदर्भात तुम्हाला निश्चितच काही चांगले लाभ मिळू शकतील. अगदी नजरेत भरण्यासारखे महिना, कारण त्यांचं जे स्थान आहे ते अष्टम आणि व्ययस्थान आहे, म्हणजे ती त्याला आपण अशुभ स्थान म्हणतो. तरी सुद्धा जे ग्रह आहेत हे तुमच्यासाठी शुभ फलदायी आहेत किंवा त्यांचे तुमचे भावेश आहेत ते, त्या दृष्टीने तुम्हाला काहीतरी चांगले आर्थिक लाभ निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा केंद्र योग सुद्धा होणार. शुक्र जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि नेपच्यून जो की तुमच्या लाभात भ्रमण करेल, दोघांचा केंद्र योग होणार आहे. या दरम्यान आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की ज्याचं रिझनिंग समजणार नाही, कारण लवकर समजणार नाही, तर थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. इझी मनीच्या मागे या दरम्यान धावू नका. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती होणार आहे तुमच्या अष्टमामध्ये. आर्थिक संदर्भात काही घोळ होऊ शकतो किंवा केलेली इन्व्हेस्टमेंट काही चुकीचे ठरते की अशा प्रकारच्या अनुभव येतील किंवा समोर अशा काही गोष्टी तुमच्या समोर येतील की जी प्रलोभन असेल. म्हणजे प्रथम दर्शनी तुम्हाला वाटेल की गोष्टी खूप चांगल्या आहेत, सोप्या आहेत, आपण त्या करू शकतो, परंतु कागदोपत्री व्यवहार त्या दरम्यान चुकण्याची शक्यता जास्त राहील, अडकण्याची शक्यता जास्त राहील. तर काळजी घ्या. दिनांक 27 तारखेला हा योग होणार आहे. दिनांक 28 तारीख मात्र स्पेशल आहे, कारण 28 तारखेला बुध आणि हर्षाचा त्रिकोण योग होणार आहे, शुक्र आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आणि शनी आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. बुध आणि हर्षाचा जो त्रिकोण योग आहे त्याचप्रमाणे गुरु आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोण योग आहे. खूपच चांगल्या प्रकारचा अनुभव तुम्हाला या दरम्यान येईल. फिरणं वगैरे होईल, महत्वपूर्ण ठिकाणांना तुमचे भेटेल, तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. इझी मनी म्हणा किंवा काही गोष्टीमध्ये सहज सक्सेस मिळणं, अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ तुम्हाला या दरम्यान लक्षात मिळतील आणि ते लक्षात राहण्यासारखे असतील. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा तुम्ही घेतलेले निर्णय किंवा तुम्ही मांडलेले अंदाज हे बरोबर ठरतील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला मंगळ आणि हर्षलचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. शुभ फलदायी असा असणार आहे. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरला जाणं आणि चांगल्या प्रकारे टाइम स्पेंड करणं आणि तुमच्या दोघांमधले जे अंडरस्टँडिंग आहेत हे खूप चांगल्या प्रकारचे असे विविध प्रकारचे तुम्हाला चांगले अनुभव या संपूर्ण महिन्यातच मिळणार. तुम्ही जर का पाहिलं असेल तर या संपूर्ण महिन्यामध्ये त्रिकोण योग भरपूर आहेत, ज्याला आपण केंद्र योग म्हणतो किंवा कधी कधी युती योग सुद्धा अशुभ फलदायी असतात. परंतु या महिन्यामध्ये जरी तुमचे बरेचसे ग्रह अष्टम स्थानात असतील तरी सुद्धा योग तुमच्यासाठी खूप चांगले आहे, ज्याला आपण त्रिकोण योग म्हणतो. ते त्या अन्वये या महिन्यामध्ये हळूहळू तुम्ही त्रासातून, स्ट्रेस, टेन्शन मधून बाहेर पडता आहात, जी की खूप चांगली गोष्ट आहे. जे का करंचेस वगैरे जे का म्हणजे कुठल्याही प्रकारचे फायनान्शियल म्हणा, आर्थिक म्हणा, घरगुती म्हणा, नातेसंबंधामध्ये म्हणा किंवा तुमचं जे समाजातले जे काय स्ट्रेस टेन्शन त्याच्यातून तुम्ही बाहेर पडतात. फक्त अट एकच आहे की या महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यात जी अमावस्या आहे ती 11 तारखेला आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. तर भाग्यातली अमावस्या तशी काय वाईट नसते आणि मकरातली अमावस्या तेवढी काय त्रासदायक होणार नाही, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. फक्त दिनांक 11 तारखेच्या दरम्यान जर का तुमचं फिरणं वगैरे झालेलं असेल किंवा होत असेल तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. या महिन्यातल्या पौर्णिमा मात्र स्पेशल आहे, कारण या महिन्यातला पौर्णिमा आहे 25 तारखेला आणि त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. अर्थात गुरुपुष्यामृत योग आणि चंद्राला संपूर्ण बळ पौर्णिमा म्हणून. तर जी काही महत्वाची खरेदी असेल ती तुम्ही या दरम्यान खरोखर करू शकता. महत्वाची संपूर्ण इन्व्हेस्टमेंट असेल ती सुद्धा तुम्ही या दरम्यान करू शकता. त्याचे काही चांगले लाभ तुम्हाला निश्चित मिळतील किंवा तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे याचे रिटर्न्स तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळू शकतात. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर जरी बरेचसे ग्रह अष्टमात असले तरी काळजी करू नका. हा महिना सुखकर असणार आहे गेल्या 2-3 महिन्याची तुलना करता.
या महिन्यात 1 जानेवारी येत आहे. इंग्रजी महिन्याची ही पहिलीच तारीख आहे. मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.